तर विद्यार्थी मित्रांनो, 30 डेजच्या चॅलेंजमध्ये आपण जर फक्त व्हिडिओज पाहत राहिले तर आपण इंग्लिश कधीच बोलू शकणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश हे फक्त सब्जेक्ट नाही आहे, तर इंग्लिश ही लँग्वेज आहे, भाषा आहे. आणि ती शिकण्यासाठी प्रत्येक सिच्युएशनमध्ये कोणकोणते शब्द कशा पद्धतीने ठेवून कसे सेंटेन्स बनवले जातील हे अतिशय महत्त्वाचं आहे. ऑलरेडी आपले 10 दिवस झालेले आहेत आणि त्या 10 दिवसांमध्ये जे एकदम झिरोपासून जे विद्यार्थी होते, म्हणजे त्याच्यापासून मी सुरुवात केलेली होती की त्यांना बेसिक काही रूल्स इंग्लिशचे शिकवून देऊ. आणि 10 दिवस झालेले आहेत. आत्ता आपण 11व्या दिवसापासून आपण काय करणार, तर आता आपण फक्त प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला सब्जेक्ट नाही तर आपल्याला भाषा शिकायची आहे. सब्जेक्ट जर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सब्जेक्ट तर एखादा शिकू शकतात, पण फक्त व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही एखादी भाषा शिकू शकत नाही. त्याला प्रॅक्टिसची नक्कीच गरज लागणार आहे. आणि भाषा शिकण्यासाठी प्रत्येक प्रॅक्टिस म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला कोणत्या पद्धतीचे सेंटेन्स बनवावे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते आपण 11व्या दिवशी पाहणार आहोत.